नक्कीच धनंजय देशमुखांचा स्वभाव आणि त्यांचा साडू तो दादा खिंडकर गुंडगिरी आणि गुंडगिरी दादागिरीचाच प्रकार सुरू त्यांचा झालेला होता. धनंजय देशमुख सुद्धा कुठतरी राजकारणाचं त्याला एक स्वप्न आणि राजकारणाचे त्याला डोहाळे लागले होते. आणि खरं तर आता भाऊजाईला सरपंच केल्याच्या नंतर त्याला जिल्हा परिषद पदाचे डोहाळे लागले होते. परंतु त्या फक्त जातीवाद आणि जातीवादी लोकांच्या नादी लागल्यामुळं कुठल्याही हे सगळा पराभव झालाय. आणि कुठलंही निवडणुका ह्या एका जातीवर होत नसतात हे त्या मसाजोगच्या लोकांनी दाखवून दिलंय. खरं तर धनंजय देशमुख आणि धनंजय देशमुखांच्या पॅनलमध्ये सगळं ते मराठा विचाराच्या जरांगीच्या बिंडोक जरांगी बिंडोक असणाऱ्या माणसाच्या पिलावळीची सगळी टीम होती. आणि ह्या जे दुसरा स्वरूपानंद देशमुख आहेत, खरं तर ते दोन्ही देशमुख आहेत, पण स्वरूपानंद देशमुखांसोबत गावगाड्यातील बहुजन समाज सोबत होता आणि त्याचा तो विजय झालाय. कारण की जातीवादाला थारा न देता लोकांनी कुठेतरी भावनिकतेच्या आडून राजकारण करणाऱ्याला बाजूला करून स्वरूपानंद देशमुख यांचा विजय केलाय. आणि कुठेतरी राजकारणाचे डोहाळे लागलेल्या आणि जिल्हा परिषदेचे डोहाळे लागलेल्या धनंजय देशमुखांचा हा मोठा पराभव म्हणावा लागेल, मनोज जरांगेचा पराभव म्हणावा लागेल.